नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टिप, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. आपल्या स्वयंपाकघरातील तुम्ही सामान्य कढई किंवा फ्राईंग पॅन नॉनस्टिकचा बनवू शकता. त्यासाठी प्रथम कढईत किंवा फ्राईंग पॅनमध्ये थोडा वेळ मीठ टाकून ते मीठ भाजून घ्या व नंतर मीठ काढून टाका आणि तेल किंवा तूप त्यामध्ये घालून काहीही तळून घ्या. आता काहीही तळाला चिटकणार नाही. तर अतिशय उपयुक्त ही टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 2. पावसाळ्याच्या दिवसात फुलकोबी व ब्रोकोली स्वच्छ धुण्यासाठी त्यांना मिठाच्या पाण्यात काही वेळ ठेवावे. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर 3. वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठी स्पंजचा चौकोनी तुकडा घ्या आणि त्यावर 1 चमचा कोणतीही साफसफाईची पावडर किंवा सर्प घाला. त्या तुकड्यावर दररोज पाण्याचे काही थेंब टाकून बेसिन पुसून घ्या व स्पंज नंतर भिजवण्यासाठी सोडून द्या. हे 1 चमचा सर्प किंवा विम संपूर्ण आठवडा टिकेल. हे एका आठवड्यानंतर तो स्पंज पाण्यामध्ये टाका आणि नंतर पावडर घाला आणि वापरा. तर वॉश बेसिन स्वच्छतेसाठी ही टीप तुम्ही ट्राय करा. टीप नंबर 4. गॅस स्टोव्हवर स्वयंपाक करताना त्यावर पडणारे विविध पदार्थ त्याभोवती तेलकट राख तयार करतात. बारीक मीठ चोळून स्वच्छ केल्यास घाण आणि दुर्गंधी दोन्ही दूर होतात. साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची व खास टीप नंबर 5. एखादा पदार्थ चुकून जर जास्त गोड झाला असेल तर त्याचा गोडपणा कमी करण्यासाठी त्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घाला. रोजच्याच कामात उपयोगी अशी टीप नंबर 6. स्वयंपाकघरातील उपकरणे आणि लाईटचे स्विचेस नवीन आणि चमकदार करण्यासाठी त्यांना नायलॉन ब्रशने रॉकेल लावा आणि रात्रभर ठेवा. सकाळी त्यांना किंचित ओल्या कापडाने घासून स्वच्छ करा. तर प्रत्येक गृहिणीने ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर 7. गॅस बर्नरची छिद्रे उघडण्यासाठी बर्नरला रात्रभर सोडा वॉटरमध्ये ठेवा आणि सकाळी पाण्याने स्वच्छ पुसून टाका. प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर 8. छोले, मटर, काळे वाटाणे लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये 3 ते 4 थेंब खोबरेल तेल अवश्य टाका. टीप नंबर 9. कॉफी बनवताना त्यात थोडासा बॉर्नव्हिटा टाका. एक वेगळी चव कॉफीची येईल. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय महत्त्वाची टीप नंबर 10. चपाती बनवल्यानंतर तवा साफ करण्यासाठी तव्यावर थोडेसे लिंबू चोळल्याने तवा एकदम स्वच्छ असा होतो. अतिशय उपयुक्त टीप नंबर 11. दिवसातून एकदा आलं, लसूण, दालचिनी, तुळस, लवंग घालून केलेला काढा अथवा चहा पिल्यास शरीरात इम्युनिटी सिस्टीम चांगली राहते. प्रत्येक सुगरणीसाठी भन्नाटच टीप नंबर 12. कोणत्याही आमटीला खास अशी चव जर तुम्हाला हवी असेल तर आमटीत 1 चमचा ओलं खोबरं नक्की टाका. यामुळे आमटीची चव खूप छान अशी लागते. लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर 13. जर तुम्हाला शारीरिक व मानसिक श्रम जास्त होत असेल तर दुपारी अर्धा तास झोपल्याने तुमचा माइंड फ्रेश राहतो व पुन्हा काम करण्यासाठी ताकद मिळते. प्रत्येक महिलेने ही टीप नक्की ट्राय करून बघा. टीप नंबर 14. दम आलू बनवताना बटाटे उकडताना बटाट्यांना काटेरी चमच्याने बटाट्यांना मधोमध होल करून घ्या. यामुळे बटाटे लवकर उकडले जातात. नवीन स्वयंपाक शिकत असणाऱ्या मुलींसाठी खास टीप नंबर 16. पुरणपोळी बनवताना पोळी लाटताना दोन्ही बाजूनी लाटा. यामुळे पुरण पूर्ण पोळीला पसरेल व पुरणपोळी बनवताना सुक्या पिठाचा पण जास्त वापर करू नका, तर सुक्या पिठाचा वापर कमी करा.
त्यामुळे पोळ्या कडक होणार नाहीत. कामी येईल अशी खास टिप नंबर 17. सुके खोबरे छान बारीक कापता यावे म्हणून खोबरे चिरण्यापूर्वी 15 मिनिटे गरम पाण्यात भिजत घाला. खोबरे यामुळे नरम होते आणि आपल्याला पटकन चिरता देखील येते. निरोगी आरोग्यासाठी फॉलो करण्यासारखी खास टिप नंबर 18. दररोज दुपारच्या जेवणानंतर ताक पिल्याने जेवणाचे पचन लवकर होते व ताक पिल्याने आपले आरोग्य देखील चांगले राहते. अतिशय महत्त्वाची व खास टिप नंबर 19. गुलाबजामुन बनवताना जर खवा मिळत नसेल तर अशा वेळी मिल्क पावडर वापरून लगेच गुलाबजामुन करता येतात. प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 20. शक्यतो जेवढा वेळ कार्यक्रम असेल तेवढाच वेळ महागड्या साड्या घालाव्यात आणि लगेच नंतर काढून व्यवस्थित घडी करून ठेवून द्याव्यात. यामुळे साड्यांचा जास्त वापर होत नाही आणि महागड्या साड्या बऱ्याच दिवस साड्या अगदी नव्यासारख्या राहतात. तर तुमच्या पण महागड्या साड्या व्यवस्थित नव्यासारख्या राहण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 21. डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी दररोज डोळ्यांना काजळ लावावे. तसेच रात्री झोपताना थंड पाण्याने डोळे धुवावेत. प्रत्येक महिलेसाठी व गृहिणींसाठी खास टिप नंबर 22. नेहमी निरोगी राहण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. प्रत्येक गृहिणींसाठी व प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 23. हाताची त्वचा खूप जास्त काळवंडली असेल तर 2 चमचे बेसन पीठ, मसूर डाळीचे पीठ, चिमूटभर हळद आणि दही मिक्स करून दररोज हाताला लावावे. हा उपाय सतत आठवडाभर केल्यास हाताची त्वचा गोरी व मऊ होते. प्रत्येक महिलेसाठी खास टिप नंबर 24. दिवसातून 2 वेळेस फेसवॉश आवर्जून करावा. एकदा सकाळी आणि एकदा रात्री. यामुळे आपली स्किन नेहमी स्वच्छ राहते. अतिशय उपयुक्त टिप नंबर 25. घसादुखीपासून सुटका हवी असेल तर 2 ते 3 तुळशीची पाने पाण्यात उकळून त्याच्या गुळण्या कराव्यात. यामुळे घसादुखीपासून आराम मिळतो. टिप नंबर 26. सुऱ्या, गाळणी आणि खिसणी या वस्तू वापर केल्यावर लगेच स्वच्छ केल्या पाहिजेत, कारण त्यामध्ये अडकलेले अन्न काही वेळाने वाळून जाते आणि हे वाळलेले अन्न काढून टाकण्यासाठी नंतर बराचसा वेळ आपला वाया जातो. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.